नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती 2026 ची जाहिरात आलेली आहे. तर या जाहिरातीबद्दल संपूर्ण ए टू झेड माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. याच्यामध्ये सर्वप्रथम जर म्हटलं तर बेसिक माहिती आपण जाणून घेऊयात. तर शैक्षणिक पात्रता, वयाची अट, फी किती लागणार आहे, ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, पगार किती असणार आहे, लेखी परीक्षा कशी होणार आहे. तर ही सांगली जिल्ह्याची जी आता परीक्षा होणार आहे ती IBPS कंपनी घेणार आहे. तर IBPS पॅटर्ननुसार आपलं परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे याच्याबद्दल माहिती. त्यानंतर आपल्याला कनिष्ठ लिपिक म्हणजेच क्लर्क या पदासाठी टोटल 444 जागांसाठी ही जाहिरात आली आहे. तर याच्यासाठी संपूर्ण अभ्यासक्रम आणि अभ्यासाची तयारी कशी करायची याच्याबद्दल देखील संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला शॉर्ट नोटिफिकेशन दाखवून घेतो. याच्यासाठी जर म्हटलं तर बघा, आपल्याला दोन वेगवेगळ्या पेपरमध्ये आपल्याला या जाहिरातीबद्दल माहिती भेटली होती. सर्वप्रथम तुम्ही इथं बघू शकता. आता संपूर्ण जाहिरात अजून आलेली नाहीये मित्रांनो. 24 तारखेला तुमची संपूर्ण जाहिरात येणार आहे. ठीक आहे. तर बघा इथं बघू शकता, आपल्याला ही सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी भेटणार आहे. बघा, आता ही वेबसाईट देखील मी इथं ओपन करून घेतलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे. तर अजून अद्याप आपल्याला इथं जाहिरात बघण्यासाठी भेटलेली नाहीये मित्रांनो. ठीक आहे. तर ही जाहिरात आपल्याला कधी बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो? 24 तारखेला. याच वेबसाईटवरती तुम्हाला संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी भेटेल आणि लगेच ऑनलाईन अर्ज भरायला देखील सुरुवात होणार आहे. ठीक आहे. 24/6/2026 पासून जाहिरात येईल आणि त्याच दिवसापासून इथं ऑनलाईन अर्ज करायला देखील सुरुवात होणार आहे आणि शेवटची तारीख असणार आहे 8/7/2026 पर्यंत. तुम्ही रात्रीचं 5 वाजेपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज इथं करू शकता मित्रांनो. ठीक आहे. परीक्षा कोण घेणार आहे मित्रांनो? महत्त्वाचे पॉईंट सांगून घेतो. बाकीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत, काळजी करू नका. तर बघा, 444 जागा असणार आहे आणि जर म्हटलं तर क्लर्क या पदाच्या या जागा असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि ही परीक्षा घेणार आहे IBPS कंपनी. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मागचे जर म्हटलं तर गव्हर्नमेंटचा जो GR आला होता त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, जेवढं पण आता इथून पुढे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरती होतील त्या एक तर TCS, ठीक आहे, TCS किंवा IBPS. ठीक आहे. IBPS किंवा आपल्याला अजून एक कंपनी दिलेली होती मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर MKCL. ठीक आहे. MKCL. तर याच कंपन्यांना इथं कॉन्ट्रॅक्ट देण्यात यावा. ठीक आहे. आता लेटेस्ट जेवढं पण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरती होत आहे त्या एक तर TCS घेत आहे किंवा IBPS घेत आहे मित्रांनो. आणि त्याच्यानुसार आपल्याकडे सर्व नोट्स देखील उपलब्ध आहे, कारण गेल्या 4 ते 5 वर्षापासून आपण विद्यार्थ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोट्स आणि स्टडी मटेरियल उपलब्ध करून देतोय. भरपूर विद्यार्थ्यांचं आतापर्यंत सिलेक्शन झालेलं आहे. आपल्या ग्रुपला जर म्हटलं तर 4 ते 5,000 पेक्षा जास्त मेंबर जॉईन आहेत, स्पेशल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीची तयारी करणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यानुसार आपल्याला नोट्स कशा घ्यायच्या, बाकीचा अभ्यासक्रम काय असणार आहे याच्याबद्दल पुढे आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर आता आपण सर्वप्रथम शॉर्ट नोटिफिकेशन मध्ये जे पण महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत ते सर्वप्रथम बघूयात. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे राहिलेले मुद्दे याच्यावरती चर्चा करूयात आणि शेवटी जर म्हटलं तर या पदभरतीची अतिशय कमी दिवसामध्ये तयारी कशी करायची आणि अभ्यास नक्की कोणता करायचा याच्यावरती आपण बोलणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तर शॉर्ट नोटिफिकेशन मध्ये महत्त्वाची माहिती काय दिली आहे मित्रांनो? क्लर्क हे पद असणार आहे, त्याच्यासाठी 444 जागांसाठी ही पदभरती येणार आहे. तुमचे पेपर IBPS कंपनी घेणार आहे. ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. याच्यावरतून तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे किंवा जाहिरात डाउनलोड करायची. आपल्याला सेपरेट वेबसाईटची लिंक असेल, परंतु आपल्याला जाहिरातीबद्दल अपडेट किंवा पुढे जे पण इतर अपडेट असतील ते तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटतील. इतर जर म्हटलं तर 24 तारखेला संपूर्ण जाहिरात येईल आणि 24 तारखेपासूनच ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होईल आणि पुढे जर म्हटलं तर 8/7/2026 पर्यंत तुम्ही सायंकाळी 5 वाजेपर्यंत इथं ऑनलाईन अर्ज भरू शकतात. अशा प्रकारची इथं आपल्याला शॉर्ट नोटिफिकेशन मध्ये माहिती दिलेली आहे. इतर अजून एक जाहिरातीबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती दाखवतो, म्हणजे थोडं पेपरचं वेगळं कात्रण दाखवतो. याच्यामध्ये देखील तीच माहिती दिली आहे मित्रांनो, परंतु याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे. 70% ज्या जागा आहेत मित्रांनो ते आपल्याला राखीव असणार आहेत सांगली जिल्ह्याच्या उमेदवारांसाठी आणि उर्वरित 30% ज्या जागा आहेत मित्रांनो ते ऑल महाराष्ट्राचे जेवढे पण जिल्हे आहेत त्या उमेदवारांना इथं भरता येणार आहे मित्रांनो. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर 8 जुलै हीच आपल्याला तारीख दिलेली आहे. इथे देखील तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारची इथं शॉर्ट नोटिफिकेशन मध्ये माहिती दिलेली आहे. तर बाकीचे आता राहिलेले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती आपण बोलूयात मित्रांनो. तर बघा, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे. तर शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी इथं आपली उत्तीर्ण असायला पाहिजे, प्लस संगणकाचं ज्ञान. ठीक आहे. संगणकाचं ज्ञान इथं असायला पाहिजे. ठीक आहे. तर ही आपल्याला शैक्षणिक पात्रता इथं असायला पाहिजे. आता आपल्याला याच्याबद्दल थोडक्यात माहिती देखील सांगतो पुढे. बघा, वयाची अट काय असते मित्रांनो? 21 ते 38. ठीक आहे. 21 ते 38 वयाची अट असते किंवा कधी कधी 40 वर्षापर्यंत देखील इथं अर्ज भरता येतात. आता याच्यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जेव्हा जाहिराती येतात ना त्याच्यामध्ये
वयाची अटमध्ये इथं थोडेसे कमी जास्त झालेले बघण्यासाठी भेटतात. आता मागची काही जाहिराती झाल्या मित्रांनो, त्याच्यामध्ये फक्त 30च वयाची अट दिली होती, ठीक आहे. परंतु आताच्या जाहिरातीमध्ये 21 ते 38 हीच वयाची अट असेल मित्रांनो, असं माझा एक अंदाज आहे. जास्त कमी नसणार आहे, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त माहिती जर म्हटलं तर बघा, लेटेस्ट IBPS ने कोणते पेपर घेतले मित्रांनो बघा. आता थोडक्यात जर म्हटलं तर बघा, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आता जे लेटेस्ट पेपर झाले, लेटेस्ट भरती झाली, तर ही IBPS पॅटर्न नुसार झाली मित्रांनो, ठीक आहे. तर त्याच्यानुसारच आपण विचार करूयात. बघा, ही जाहिरात मी इथे ओपन केलेली आहे. थोडंसं खाली आल्यानंतर बघा, थोडंसं खाली येतो तर बघा, इथे आपल्याला शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर इथं असायला पाहिजे, कमीत कमी 45% गुणांसोबत उत्तीर्ण केलेली असावी, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये हे 45% गुणांची अट कधी कधी असते, कधी कधी नसते देखील, ठीक आहे. म्हणजे कोणत्याही शाखेतील उमेदवार जर तुम्ही असेल, ठीक आहे, कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार जर तुम्ही असेल, तर या पदभरतीसाठी इथं अर्ज करू शकतात मित्रांनो, ठीक आहे. परंतु संगणकाचं ज्ञान इथं आपल्याला इथं असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारचं आपल्याला इथं इतर पात्रतामध्ये दिलेलं असतं. थोडक्यात जर म्हटलं तर पदवी प्लस संगणकाचं ज्ञान, त्याच्यामध्ये तुमचं MSc झालं असेल, टायपिंग झालं असेल, CCC झालं असेल, अशा प्रकारचा संगणकाचा कोर्स एखादा झाला असेल, तर तुम्ही इथं अर्ज करू शकतात मित्रांनो, काहीच अडचण नाही. आणि 21 ते 35 वयाची अट इथं आपल्याला यवतमाळसाठी दिलेली होती मित्रांनो, ठीक आहे. तर 21 ते 38 किंवा 35 वयापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात. हीच तुमची वयाची अट असणार आहे कनिष्ठ लिपिकसाठी, ठीक आहे. आता या पदभरतीमध्ये सांगली जिल्ह्यासाठी शिपायाचं पद नाहीये मित्रांनो, नाही तर शिपायासाठी फक्त 10वी पास इथं उत्तीर्ण असेल तरी तुम्ही इथं अर्ज करू शकत होता. परंतु याच्यामध्ये सर्व कनिष्ठ लिपिक म्हणजेच आपल्याला जर क्लर्कच्या जागा आहेत, तर त्यासाठी आपल्याला 21 ते 35 वयाची अट असेल, कोणत्या शाखेतील पदवी उत्तीर्ण केली असेल आणि सोबत संगणकाचं ज्ञान असेल, तर तुम्ही इथं अर्ज करू शकतात. या दोन गोष्टी तुम्हाला थोडक्यात समजून आल्या. पुढील मुद्दे आता आपण बघूयात मित्रांनो, ठीक आहे. आता फी किती लागते मित्रांनो, IBPS पेपर घेणारे मित्रांनो, ठीक आहे. IBPS पेपर घेणारे म्हणजे आपली फी किती लागणार आहे मित्रांनो, मागास प्रवर्ग याच्यासाठी 900 रुपये आणि इतर जर म्हटलं तर खुला प्रवर्ग याच्यासाठी 1000 रुपयाचं पेमेंट असणार आहे, ऑनलाईन परीक्षा शुल्क, ठीक आहे. हा देखील मुद्दा इथं क्लिअर झाला. ऑनलाईन अर्ज 24 तारखेपासून सुरू होणार आहेत. 24 तारखेला अर्ज सुरू झाल्यानंतर अर्ज कसा करायचा या टॉपिकवरती संपूर्ण डिटेलमध्ये माहिती येईल. त्याच्यानंतर पगार किती असतो मित्रांनो, पगार सर्व जिल्ह्यांचा थोडासा वेगवेगळा असतो, परंतु क्लर्क या पदाचा स्टार्टिंग जे पेमेंट आहे कमीत कमी 22 ते 25 हजारच्या दरम्यानमध्ये असतं. आणि ही जी क्लर्कचं पद आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जे पण पदभरती होत असतात, तर ते परमनंट म्हणून तुमचं पद असतं मित्रांनो. आणि याच्यामध्ये ह्या आता 22 ते 25 दरम्यानमध्ये स्टार्टिंग पेमेंट असतं. याच्यामध्ये 1 वर्षाचा शक्यता तुमचा प्रोबेशन पिरियड असतो, म्हणजे आपण म्हणू शकतो ट्रेनिंगचा कालावधी असतो, तेव्हा हे पेमेंट तुम्हाला थोडंसं कमी असतं मित्रांनो, ठीक आहे. 21 ते 25 पर्यंत असतं. आणि जेव्हा तुमचे 1 ते 2 वर्ष होऊन जातात मित्रांनो, जो पण ट्रेनिंगचा कालावधी येतो संपतो, त्याच्यानंतर लगेच तुमचं जे पेमेंट आहे 30+ आरामशीर होऊन जातं. आणि हे पेमेंट 5 ते 6 वर्षामध्ये आरामशीर 45 ते 50च्या दरम्यानमध्ये जातं मित्रांनो. कारण क्लर्क सारखं हे पद तुम्हाला इथं असतं मित्रांनो, तुमचं क्लर्क हे पद असतं, त्याच्यामुळे तुमचं पेमेंट 45+ आरामशीर जात असतं 4 ते 5 वर्षामध्ये आरामशीर, काहीच काळजी करण्याची गरज नाही. आणि परमनंट स्वरूपामध्ये हे पद असतं मित्रांनो, ही एक चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर पगाराविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती समजून आली असेल. आता याच्यामध्ये लेटेस्ट जी जाहिरात आली त्याच्याबद्दल देखील माहिती देतो बघा. आता त्याच्यामध्ये पगार किती होता तर हे देखील आपण दिलेलं असेल तर बघूयात. इथे बघा, आपल्याला कनिष्ठ लिपिकचं दिलेलं मित्रांनो पगार 15,200 हे आपल्याला स्टार्टिंग पेमेंट होतं. याच्यामध्ये बाकीचे इतर महागाई भत्ते, इतर देय भत्ते यांचा समावेश होता मित्रांनो. टोटल एकत्रित पेमेंट तुमचं 20+ जातं मित्रांनो. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर हे स्टार्टिंग पेमेंट आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला प्रत्येक बँकेनुसार, आता मागच्या ज्या काही रायगडच्या वगैरे ज्या पदभरत्या झाल्या त्यांचं स्टार्टिंग पगारच 25,000+ होतं मित्रांनो, ठीक आहे. अशा प्रकारचं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांचे जर म्हटलं तर या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पगार वेगवेगळे असतात मित्रांनो, परंतु चांगलं पेमेंट असतं मित्रांनो. याच्यामध्ये इतर देय भत्ते, महागाई भत्ते याचा देखील समावेश असतो, त्याच्यामुळे तुमचं पेमेंट जास्त असतं मित्रांनो. आणि रेग्युलर तुम्हाला हे पेमेंट वाढून दिलं जातं मित्रांनो. प्रत्येक वर्षाला तुमचं हे पेमेंट वाढत जात असतं मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यांच्या बँकेच्या नियमानुसार, ठीक आहे. अशा प्रकारची तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. चला पुढील महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. पगाराविषयी तुमच्या मनातील प्रश्न इथं गेला असेल. परमनंट स्वरूपामध्ये नोकरीची संधी आहे मित्रांनो. आणि सांगलीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एकच खूपच चांगली संधी आहे. खूपच कमी मार्कामध्ये सिलेक्शन होत असतं मित्रांनो. मागच्या काही पदभरत्या झाल्या, अर्ज खूप कमी येतात जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी, त्याच्यामुळे काय होतं, कमी मार्कामध्ये तुमचं सिलेक्शन होऊन जातं. तुम्ही जरी 1 महिना जरी अभ्यास केला, व्यवस्थित अभ्यास केला, तरी तुमचं सिलेक्शन होऊन जात असतं मित्रांनो. मेरिट खूप कमी लागत असतं. मेरिट किती लागतं, अभ्यासक्रम कोणता आहे, याच्यावरती पुढे आपण चर्चा करूयात. पुढे बघा, लेखी परीक्षा याच्यामध्ये दिलेलं आहे. आता लेखी परीक्षाबद्दल थोडक्यात माहिती देतो बघा. लेखी परीक्षा असते तुमची 90 गुणांची आणि 10 गुणांची असते तुमची मुलाखत. टोटल 100 गुणांवरती तुमचं सिलेक्शन होत असतं. आणि शक्यता आता याच्यामध्ये जर म्हटलं तर डायरेक्टली ओपन मधून सिलेक्शन होत असतं. ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क त्यांचं डायरेक्टली सिलेक्शन, ठीक आहे.
आता लेखी परीक्षा जी तुमची 90 गुणांची होत असते त्याच्यामध्ये तुम्हाला 5 ते 6 विषयांवरती प्रश्न विचारले जातात मित्रांनो. आणि 10 गुणांची ही जी मुलाखत होत असते ह्याच्यामध्ये 5 जे मार्क आहेत, 5 मार्क तुम्हाला इथे जर म्हटलं तर तुमच्या डॉक्युमेंटला म्हणजेच कागदपत्रांना दिले जातात. याच्यामध्ये जर म्हटलं तर तुमच्याकडे काय अनुभव असेल, ठीक आहे, याला तुम्हाला एखादा मार्क दिला जातो. एखादी उच्च पदवी तुम्ही केलेली असेल, ठीक आहे, तर तुम्हाला त्याला एखादा मार्क दिलेला असतो. तुमचं टायपिंग दोन्ही झालं असेल तर त्याला एखादा मार्क दिला जातो. अशा प्रकारचे हे 5 मार्क वेगवेगळ्या पर्यायामध्ये विभागलेले असतात. आणि फक्त 5 मार्काची तुमची तोंडी मुलाखत असते. याच्यामध्ये तुम्हाला जिल्हा बँकेचा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुमचं राहणीमान, बोलण्याची पद्धत कशी आहे, या सर्व गोष्टी बघितल्या जातात. आणि अशा प्रकारची फक्त 10 मार्काची मुलाखत असते. टोटल याच्यामध्ये जर म्हटलं तर 90 पैकी तुम्हाला 65 प्लस जर स्कोर झाला मित्रांनो, तर तुम्हाला मुलाखतीला 0 गुण भेटले तरी तुमचं इथे सिलेक्शन होऊन जातं. आणि पेपर अगदी सोपा असतो. थोडा अभ्यास केला तरी तुमचा 65 प्लस स्कोर आरामशीर होऊन जातो. त्याच्यामुळे संधी खूप चांगली असते या जिल्हा बँकेमध्ये. कमी अभ्यासामध्ये तुमचं लगेच इथे सिलेक्शन होऊन जात असतं. मुलाखतीचं काहीच एवढं टेन्शन घेऊ नका, कारण जास्तीत जास्त मार्क म्हणजे 90 मार्क लेखी परीक्षेला आहे. आणि फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला इथे 5 मार्क आणि तोंडी परीक्षेला इथे 5 मार्क, अशा प्रकारची 10 मार्काची टोटल कागदपत्र तपासणी आणि मुलाखत होत असते. त्याच्यामुळे तिकडे जास्त लक्ष देऊच नका. आपल्याला लेखी परीक्षा क्रॅक करायची, त्याच्यासाठी कोणकोणते विषय IBPS पॅटर्ननुसार परीक्षेचं स्वरूप कसं आहे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर व्यवस्थित व्हिडिओला पूर्ण बघा. ठीक आहे, जर तुम्हाला सांगितलं IBPS पॅटर्ननुसार परीक्षा होणार आहे, IBPS ही कंपनी इथं परीक्षा घेणार आहे, तर परीक्षेचं स्वरूप कसं आहे ते पुढे थोडंसं सांगतो. बाकीचे मुद्दे आपण बघूयात, बाकीचे मुद्दे कव्हर करूयात. कनिष्ठ लिपिक हे पद असणार आहे. 444 एकूण जागा आहे. आणि अभ्यासाला आता तयारी कशी करायची याच्याबद्दल माहिती आता आपण जाणून घेऊयात. बाकीचे मुद्दे तुमचे इथे क्लिअर झालेले असावेत. आता बघा याच्यामध्ये झाले काय मित्रांनो, इथे बघा थोडक्यात जर म्हटलं तर तुम्हाला 1-2 जाहिराती ओपन करून दाखवतो. आता लेटेस्ट जर म्हटलं तर ही जी जाहिरात होती, ठीक आहे, तर ही देखील जाहिरात इथे ओपन करून घेतलेली आहे. बघा अद्याप जर म्हटलं तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे. करिअर पॉईंटमध्ये आपल्याला अजून कोणत्या प्रकारची जाहिरात आलेली बघण्यासाठी भेटलेली नाहीये. फुल नोटिफिकेशन ही 24 तारखेला येणार आहे. ठीक आहे, परंतु मागचा जो अभ्यासक्रम आहे, लेटेस्ट अभ्यासक्रम TCS IBPS किंवा वर्कवेल किंवा आता MKCLच्या ज्या पेपर झाल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या, त्याच्यानुसार अभ्यासक्रम जर म्हटलं तर जिल्हा बँकेच्या सर्व जिल्ह्यांचा अभ्यासक्रम हा सारखाच असतो. याच्यामध्ये तुम्हाला बघा 90 गुणांची जी परीक्षा होत असते त्याच्यामध्ये जर म्हटलं तर बँकिंग सहकार, त्याच्यासोबत मराठी व्याकरण, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित व बुद्धिमत्ता याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता कधी कधी बदल काय होतो ही गोष्ट लक्षात घ्या. या विषयांसोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे बदल काय होतो तुम्हाला याच्यामध्ये बघा. बँकिंग सहकार, ठीक आहे, आता थोडक्यात जर म्हटलं तर बघा बँकिंग सहकार आपण म्हणूयात. सोबत जर म्हटलं तर कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, ठीक आहे, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान, ठीक आहे, संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आणि हे जे 3 विषय आहेत मित्रांनो, याच्यावरतीच टोटल जर म्हटलं तर आपल्याला 45 प्लस प्रश्न विचारले जातात. आता जेव्हा गणित व बुद्धिमत्ता असतं, गणित बुद्धिमत्ता असलं की याच्यावरतीच जर म्हटलं तर आपल्याला जास्तीत जास्त जर म्हटलं तर 35 पेक्षा जास्त प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. कधी कधी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मराठी किंवा इंग्लिशवरती प्रश्न विचारले जात नाही, कधी कधी याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. एकत्रितच सर्व विषयांचा अभ्यासक्रम आपल्याला हा 24 तारखेला समजणार आहे. तर आता या 90 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी महत्त्वाचे कोणकोणते विषय आहेत याच्यावरती आपण चर्चा करूयात मित्रांनो. तर बघा त्याच्यासाठी जर म्हटलं तर गेल्या 4 ते 5 वर्षापासून आपण इथं नोट्स उपलब्ध करून देतोय मित्रांनो. आणि त्याच्यानुसार लेटेस्ट जेवढा पण पेपर झालेत सर्व प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय उत्तरासोबत. या सर्व प्रश्नपत्रिका कलेक्ट करण्यासाठी गेल्या आपल्याला 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागलेला आहे मित्रांनो. कारण आपण सर्व नोट्स देत होतो. आणि महत्त्वाचं काय होत होतं मित्रांनो, जे बँकिंगचे प्रश्न आहेत ना मित्रांनो, ते मागील प्रश्नपत्रिकेमधून ॲज इट इज रिपीट होतात. भरपूर प्रश्न रिपीट होतात. कारण इथून मागचे जे पेपर घेतले ते काही पेपर वर्कवेलने घेतले, सोबत जर म्हटलं तर काही MKCLने पेपर घेतले, सोबत काही TCSने पेपर घेतले. ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो वेगवेगळ्या कंपनीने पेपर घेतले, IBPSने काही पेपर घेतले. ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, प्रत्येक कंपनी वेगवेगळी होती आणि अभ्यासक्रम तर सारखाच आहे, टॉपिक तर सारखेच आहेत. त्याच्यामुळे जे महत्त्वाचे प्रश्न असतात ना मित्रांनो, महत्त्वाच्या टॉपिकवरती ते ॲज इट इज प्रश्न कॉपी पेस्ट होत असतात पुढील परीक्षेसाठी. त्याच्यामुळे आपण 90 पेक्षा 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका मागील झालेल्या सर्व जिल्ह्यांच्या सर्व शिफ्टच्या उत्तरासोबत उपलब्ध करून देतोय याच नोट्समध्ये. अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर या नोट्समध्ये आपण सर्व विषयाच्या नोट्स देखील देतोय. हे सर्व जिल्हा बँकिंगचे सब्जेक्ट आहेत. मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, IMPGK याच्यामध्ये चालू घडामोडी वगैरे आलं. याच्या व्यतिरिक्त संगणक व माहिती तंत्रज्ञान, बँकिंग व सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला कधी कधी IBPS संगणक हा विषय विचारत नाही आणि TCSने घेतला किंवा इतर कोणत्याही जिल्ह्याच्या वेगवेगळ्या बँकेच्या ज्या पेपर होतात मित्रांनो, वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या कोणतीही कंपनी असली समजा TCS, MKCL, वर्कवेल वगैरे, तर त्याच्यामध्ये संगणकावरती याच्यावरती देखील 10-20 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. IBPS शक्यता संगणक या विषयावरती प्रश्न विचारत नाही. बाकीचे सर्व जे विषय आहेत ते IBPS विचारत असते. लेटेस्ट यवतमाळचे पेपर झाले त्याच्यानुसार, कारण यवतमाळचे जे पेपर झाले स्वरूप सगळं सारखं होतं, TCS सारखंच. जास्त काय हार्ड पेपर नव्हता, सोपा पेपर होता. परंतु आपल्याला जे महत्त्वाचं काय होतं मागील
मॅन्युअल प्रश्नपत्रिका त्याला अनुसरूनच पेपर काढला होता, अशा प्रकारचं देखील विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. हा 2 नंबरचा पेपर होत आहे सांगली जिल्ह्याचा, जो की IBPS ही कंपनी घेणार आहे मित्रांनो. तर आपण सर्व TCS IBPS पॅटर्ननुसार या नोट्स देखील उपलब्ध करून देतो मित्रांनो. याच्यामध्ये मराठी याच्या देखील तुम्हाला टॉपिकनुसार नोट्स असतील, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, याच्या व्यतिरिक्त संगणकाच्या देखील आपण याच्यामध्ये देणार आहे मित्रांनो. बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या सर्व विषयांच्या तुम्हाला 100 ते 150 पेजेसच्या सेपरेट PDF स्वरूपामध्ये, टायपिंग स्वरूपामध्ये IMP प्रश्नासोबत नोट्स उपलब्ध करून देतोय. याच्या व्यतिरिक्त संगणक व माहिती तंत्रज्ञान, बँकिंग व सहकार, त्यासोबत कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे तुम्हाला आपण शॉर्टलिस्टेड केलेले IMP प्रश्न देतो मित्रांनो. प्रत्येक विषयाचे सेपरेट PDF असणार आहेत, ज्याचं की तुम्ही PDF तुम्ही डाउनलोड केल्यानंतर झेरॉक्स देखील काढू शकता मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध करून देतोय, ज्या की इतर कोणत्याच ठिकाणी तुम्हाला भेटणार नाही. बहुतेक ठिकाणी आपल्याच या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून त्यातील काही जे पेजेस आहेत ते स्किप करून, कट करून ते जास्त किमतीमध्ये विकायला सुरुवात केलेली आहे, किंवा आपल्या या ज्या नोट्स आहेत ते आपल्या काही पेजेस कट करून किंवा आपल्याला रिराईट करून अशा प्रकारचे विकायला सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यावरती देखील आपण कारवाई केलेली आहे, काळजी करू नका. ते काय करतात, आपले PDF डाउनलोड करतात, त्याच्यामध्ये काही PDF कट करतात आणि जास्त किमतीमध्ये सेल करतात. तर काळजी करू नका, आपण आपली किंमत वाढवलेली नाहीये, त्याच किमतीमध्ये हे सर्व काय भेटणार आहे मित्रांनो. या 7 ते 8 विषयाच्या नोट्स भेटतील, प्लस 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उत्तरासोबत प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या सेपरेट तुम्हाला भेटतील, सर्व शिफ्टच्या भेटतील. याच्यामध्ये लेटेस्ट लातूरचे आपल्याला TCS ने घेतले ते पेपर भेटतील. आता लेटेस्ट लातूर झाल्यानंतर धुळे नंदुरबारचे पेपर झाले, परंतु धुळे नंदुरबारची आन्सर की अजून आलेली नाहीये. आन्सर की आली तर ते देखील पेपर याच नोट्समध्ये तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जातील मित्रांनो. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त गोंदिया, पुणे, अहमदनगर, सातारा, चंद्रपूर, भंडारा, रत्नागिरी, रायगड, ठाणे या सर्व जिल्ह्यांचे जे पेपर आहेत ते सर्व भेटून जातील मित्रांनो. सर्वात जास्त लिपिकचेच पेपर जर म्हटलं याच्यामध्ये 60 पेक्षा जास्त पेपर लिपिकचेच तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. परंतु अभ्यासक्रम शिपाई आणि लिपिकचा दोन्ही सारखा होता. याच्यामध्ये या विषयावरती देखील प्रश्न विचारले होते, लिपिकसाठी, शिपाईसाठी देखील. त्याच्यामुळे या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला महत्त्वाच्या असणार आहेत. ठीक आहे. आणि मागील प्रश्न तुम्हाला कोणकोणत्या विषयाचे रिपीट होतात हे देखील सांगतो. गणित बुद्धिमत्तेचे टॉपिक ॲज इट इज सेम असतात, काही बदल नसतो. फक्त रिपीट ॲज इट इज कोणते होतं माहिती आहे का, बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक व माहिती तंत्रज्ञान याचे प्रश्न भरपूर रिपीट होतात. त्याच्यामुळे आपण या सर्व प्रश्नपत्रिका गेल्या 3-4 वर्षापासून इथं गोळा करत आलेलो आहे आणि सर्व ज्या प्रश्नपत्रिका आहे उत्तरासोबत आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे. ठीक आहे. तर या तुम्हाला कशा भेटतील मित्रांनो, तर आपल्याला पेमेंट हेच असणार आहे मित्रांनो 229चं. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं, या नंबरवरती पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे बघा, 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे 229. ठीक आहे. 229चं पेमेंट करून याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा आपला एकच नंबर असणार आहे मित्रांनो. आणि पुढे जर म्हटलं तर रेग्युलर क्लास देखील आपण आपल्या चॅनलवरती सुरू करणार आहे, काळजी करू नका. ठीक आहे. अजून एक नंबर देतो, बाय डिफॉल्ट जर तुम्हाला लवकर रिप्लाय भेटला नाही, आपण जेव्हा पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवतो त्याच्यानंतर अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये तुम्हाला या सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केले जातात. जर 2 मिनिटं होऊनही तुम्हाला रिप्लाय भेटला नाही, असं चुकून होत तर नाही, परंतु झालंच कधी, तर अजून एक नंबर देतो 96 65 18 17 69. ठीक आहे. बघा, हा एक नंबर दिलेला आहे बघा, 96 65 18 17 69 या नंबरवरती. हा देखील पेमेंटसाठी देखील नंबर असणार आहे आणि व्हॉट्सअपसाठी देखील नंबर असणार आहे. 2 नंबर दिलेत मित्रांनो. तर कोणत्याही नंबरवरती पेमेंट करा, कोणत्याही नंबरवरती व्हॉट्सअप करा, काही अडचण नाही. दोन्ही नंबर पेमेंटसाठी देखील आहे आणि दोन्ही नंबर आपल्याला व्हॉट्सअपसाठी देखील आहे. तर कोणत्याही नंबरवरती पेमेंट करायचं, कोणत्याही नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा, त्याच्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये लगेच सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये तुम्हाला सेंड केले जातील मित्रांनो, ज्याचं तुम्ही लगेच झेरॉक्स देखील काढू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारच्या आपण या स्पेशल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीच्या नोट्स उपलब्ध करून देतोय. अतिशय महत्त्वाच्या या नोट्स असणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागील प्रश्नपत्रिका A to Z तुम्हाला भेटून जातील. गेल्या 7 ते 8 वर्षाच्या जेवढ्या पण आपल्याकडे आलेले आहेत ते सर्व तुम्हाला दिले जातील मित्रांनो. ठीक आहे. अतिशय कमी किमतीमध्ये नोट्स सोबत हे सर्व काही तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. ठीक आहे. पेमेंटसाठी व्हॉट्सअपसाठी 2 नंबर दिले होते, नोट करून घ्या आणि लगेच पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवून जॉईन होऊन घ्या. ठीक आहे. आता पुढे बघा, पुढे महत्त्वाची माहिती देतो तुम्हाला. आता याच्यामध्ये बघा, तर अशा प्रकारची बाकीची माहिती तुम्हाला समजून आलेली असेल मित्रांनो. आता बाकीचं जर म्हटलं तर जाहिरात कधी येणार आहे मित्रांनो, 24 तारखेला, आणि 24 तारखेपासूनच इथं अर्ज सुरू होणार आहे. आता बहुतेक विद्यार्थ्यांचा असा देखील प्रश्न येतो की आपले जे पेपर आहेत ते मराठी लँग्वेजमध्ये होतात का इंग्लिश, तर मराठी प्लस इंग्लिश. ठीक आहे. दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर तुम्ही देऊ शकता, काही अडचण नाही. तुम्हाला जर म्हटलं तर दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर देण्याचा ऑप्शन असतो, काहीच अडचण नाही. ठीक आहे. दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न सर्व तुम्ही बघू शकता. अजून एक प्रश्न कॉमनली विचारला जातो याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा, आता ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर परीक्षा कधी
कालावधी होते, तर परीक्षा अगदी 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमचे इथे पेपर होऊन जातात मित्रांनो. त्याच्यामुळे परीक्षेसाठी अगदी कमी दिवसाचा कालावधी असतो अभ्यास करण्यासाठी. त्याच्यामुळे आत्ताच तुम्हाला इथे सुरुवात करून देणं महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. आणि पेपरचं स्वरूप जर म्हटलं तर सर्वसाधारण आपल्याला मध्यम असतं, ठीक आहे, अवघड काहीच नसतं, ठीक आहे. मध्यम आपण स्वरूप इथं म्हणू शकता मित्रांनो अशा प्रकारचे. बाकी अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अजून एक कॉमन प्रश्न विचारला जातो, ठीक आहे. अजून एक महत्त्वाचा कॉमन प्रश्न राहिला की निगेटिव्ह मार्किंग असते का? निगेटिव्ह मार्किंग नसते मित्रांनो. जिल्हा बँकेच्या जेवढे पण आता मागचे पेपर झाले एकालाही निगेटिव्ह मार्किंग इथं बघण्यासाठी भेटलेली नाहीये, ठीक आहे. त्याच्यामुळे निगेटिव्ह मार्किंग नसते, त्याच्यामुळे काळजी करू नका मित्रांनो. ही देखील एक गोष्ट लक्षात घ्या. अजून तुमच्या याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. याच्यावरती देखील आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जॉईन व्हा. अजून एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथे सर्व रेग्युलर अपडेट तुम्हाला या जिल्हा बँकेविषयी भेटत राहील, तर त्याला देखील तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका, ठीक आहे. तर चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील जॉईन व्हा. सबस्क्राईब करून जी बिल येते तिलाही क्लिक करून घ्या. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.